राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 30 झटपट आणि ठळक बातम्या। 28,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 54.55 कोटींची मदत जमा होणार। पंचनामे करून शेतकऱ्यांच्या याद्या अपलोडचे काम सुरू करण्यात आले आहे। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। राज्यातील लाखो शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत। ॲप्लिकेशन सतत हँग पडत आहे, बंद पडत आहे। ई-पीक पेरासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला। आता 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। विशेष पोर्टलची केली निर्मिती, थेट खात्यावर जमा होणार अनुदान। शेतकऱ्यांकडून संमती पत्र घेण्यास सुरुवात। 5,000 रुपये मिळणार। कापूस व सोयाबीनच्या आर्थिक मदतीसाठी प्रत्येक संबंधित शेतकऱ्यांकडून संमती पत्र घेतले जात आहे। या संमती पत्रातील डाटा एका पोर्टलवर अपलोड करून थेट डीबीटीद्वारे अनुदान देण्यात येणार। ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली त्यांचं काय? तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने मदत देताना केवळ ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी ई-पीक पाहणी केली त्यांचाच विचार केला आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नाही त्यांचं काय होणार? ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नाही म्हणजेच त्यांचे नुकसान झाले नाही का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। तर ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून शेतकरी देखील करीत आहेत। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, या योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेतून जिल्ह्यातील 37,614 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 168 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, या योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि इतर बँकांकडून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना विनाव्याज 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला। अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील। कोल्हापूर जिल्ह्यातील विमा कंपनीकडून पिकांचे पंचनामे, ऊस क्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आला नाही। सणासुदीत डाळी भडकल्या, हरभरा डाळ 100 पार, वाटाणा 150 वर गेला। महिलांचे बजेट बिघडले, घाऊक बाजारात आणखीन दरवाढ होणार। तांदूळ व तेलाचे भाव स्थिरच। महात्मा फुले कर्जमुक्तीच्या नवीन याद्या, सांगली जिल्ह्यातील 6,700 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश। यातील 712 शेतकऱ्यांचे आधार लिंकच नाही। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 4था हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा काल रात्रीचा आपण जाहीर पाहितला आहे। शेतकऱ्यांना पुढील 4था हप्ता देण्यासाठी शासनाने एकूण 2,061.66 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली। नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच की 4था हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याची माहिती आपण आपल्या चॅनलवर सर्वात पहिले पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट। कृषी विभागाने यासाठी जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय याद्या तयार केल्या आहेत। ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच यामध्ये समावेश करण्यात आला। त्यानुसार आपल्या संपूर्ण राज्यातील 58,72,214 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणींना निराधार योजनेचा लाभ मिळणार नाही। 58% लाभार्थ्यांची बँक खाते जोडणी म्हणजेच की निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना योजनेचा लाभ थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि यासाठी हजारो लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची जोडणी करण्याचे काम आता सुरू करण्यात आले। यातील काही लाभार्थ्यांची बँक खाते जोडणी पूर्ण झालेली आहे आणि या लाभार्थ्यांना लवकरच डीबीटीद्वारे म्हणजेच की थेट बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे। होमगार्ड भरतीसाठी 8,000 अर्ज, आजपासून भरतीची प्रक्रिया सुरू। नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट। 54% शेतकऱ्यांना प्रत्यक्षात 1,500 कोटींचे उद्दिष्ट। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, या योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेतील कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले। 614 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वाटप करण्यात आले आहेत। कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत।
नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांमध्ये ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि इतर बँकांकडून सरकारी सर्व योजनांचा तुम्हाला पाहिजे असेल तर केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे. खात्यावर केवायसी केल्यानंतर लवकरात लवकर घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये डिसेंबरमध्ये जमा करण्यात आले. चर्चेने याच दरम्यान 2017 ते 18 मंत्रालयाने 2018 ते 19 लांबणीवरच 2019 ते 20 या आर्थिक वर्षात नियमित कर्ज परतफेड केलेल्या 699 खातेदारांचे 2 महिन्यात आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यांमध्ये अनुदान जमा होणार नाही. ऑफलाईन शेतकरी मित्रांनो, ही अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्यातील नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट. पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा. 500च्या वर प्रस्ताव प्रलंबित प्रकरणाचा निपटारा होणार. 2023 मधील खरीप हंगामात पिकांचा विमा उतरणाऱ्या 4,38,203 शेतकऱ्यांपैकी नुकसान झालेल्या 3,64,799 शेतकऱ्यांच्या म्हणजे 83% शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 टप्प्यांमध्ये एकूण 370 कोटी 85 लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. पीक विम्याचे 371 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झाले. छत्रपती संभाजीनगर येथील 83% विमाधारकांना लाभ मिळाला तर 73,000 शेतकरी अपात्र ठरवण्यात आले आहेत. ग्राहकांनो, सूर्यघर योजनेचा लाभ घ्या. सुविधा महावितरणाच्या अधिकाऱ्यांतर्फे जनजागृती. शिरोरमधून लाडक्या बहिणीच्या खात्यावर 22 कोटी 60 लाख रुपये अखेर जमा करण्यात आले. अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील. वाढण्याच्या आशेने साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांची झाली निराशा. हळद रुसली, लिलाव बाजारात बोली वाढेना. दर मात्र 15,000च्या पुढे सरकेनात. 17,900 रुपयांचा भाव आता आला 15,000वर. शेतकरी झाले हैराण. आधार संलग्न माहितीसाठी वैयक्तिक संमतीपत्रे देणे आवश्यक. शेतकऱ्यांनो, पीक पाहणी केली नाही मग नुकसान भरपाई विसरा. गोंदिया जिल्ह्यातील तालुका निहाय ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. सर्वांसाठी योजना. भिक्षेकरी मात्र स्वस्त धान्यांपासून राहिले वंचितच. रक्षाबंधनाची ओवाळणी. लाडक्या बहिणी झाल्या आनंदी. वर्धा जिल्ह्यातील 1,98,000 लाभार्थी. मोबाईलवर धडकला 3,000 रुपयांचा संदेश. बँकेसह डाक कार्यालयात वाढली गर्दी. पीक विम्याचे बोगस प्रस्ताव. महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा. मूळ क्षेत्रापैकी हजारो हेक्टर क्षेत्र वाढली. 3 दिवसात 37,000 अर्ज. आता पोर्टलवर करावे लागणार आहेत अर्ज. खात्यांवर पैसे जमा होताच वाढली लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची संख्या. तिळाचे क्षेत्र वाढले. खुल्या बाजारात भाव 12,000वर. मुसळधार पावसाने पिके उद्ध्वस्त. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने केला कहर. पिकांचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.